आपण आज करणार आहोत भजी आणि हे वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे। आणि कसे माहिती का, आता लागलेला हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम भजी खाल्ले तर क्या बात आहे। तर आज आपण आता वेगळ्या पद्धतीने भजी करणार आहोत। तर इथे मी टाकून घेतलेला आहे ओवा आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर, जिरे आणि लसूणच्या पाकळ्या। आता हे सर्व मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण याच्यामध्ये आता परत टाकून घेणार आहोत थोडीशी हळद आणि आपल्याला इथेच टाकायचं आहे तिखट। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे टाकू शकता, कमी जास्त। तर वाटल्यास तुम्ही इथे हिरवी मिरची पण ॲड करू शकता, पण कसं छोटे मुलांना खायचं म्हटले की मुलांना मिरची तिखट लागते, त्यामुळे मी इथं तिखटाचाच वापर करणार आहे। आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊ। हे वाटण खूप छान होतं, तुम्ही याच पद्धतीने ते भजे करत जा। तर हे बघा मी इथे या पद्धतीने बारीक करून घेतलेले। आपण आता हे वाटण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर मी इथे घेतलेले 1 वाटी बेसन, हे बेसन मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये आता मी पाणी टाकून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी याची थिकनेस अशी ठेवलेली आहे, कारण याने काय होते आपले भजे जाळीदार होतात, त्याच्यामुळे तुम्ही ते बेसन मिक्सरच्या भांड्यालाच फिरून घ्यायचं आहे। तर आता मी सर्व याच्यामध्ये टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता आपण या थिकनेसमध्ये याला हे करणार आहोत। आता इथे छानपैकी परत मिक्स करून घेऊ आपण याला। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले 2 कांदे टाकून घेते। कांद्याने काय होतात भजी छान होतात, त्याच्यामुळे इथे आपल्याला जास्त कांद्याचा वापर करायचा आहे आणि भरपूर प्रमाणात मी इथे टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीरचे प्रमाण आपल्याला थोडे जास्त ठेवायचे आहे। आता परत आपण इथे याला मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला भज्याचं भिजवून घ्यायचं आहे। तुमचे जाळीदार भजे तेव्हाच होतात कारण तुमचं पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल तर आता आपण यात सगळ्यात शेवटी टाकणार आहोत मीठ। आपल्या चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे। मीठ नंतर टाकणार मी सोडा, अगदी चिमूटभर। तुम्ही बघू शकता आपल्याला इथे सोडा कमी प्रमाणात वापरायचा आहे। आता परत आपण इथे छानपैकी मिक्स करून घेऊ आणि मी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले, परत मी ते 2 चम्मच तेल टाकून घेते। आपण भिजवलेल्या पिठामध्ये 2 चम्मच तेल ॲड करणार आहोत। कडकडीत केलेलं तेल आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता परत हे आपण इथे छानपैकी मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने बेसनाची खूप जास्त पातळ पण नाहीये आणि खूप जास्त घट्ट पण नाहीये। तर आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेले, तर आपण आता भजी याच्यामध्ये टाकून घेऊ तेलामध्ये। तर इथे आपले तेल गरम झालेले, आता इथे आपण भजी टाकून घेणार आहोत। आता मी ते छानपैकी भजी टाकून घेते मीडियम साईजमध्ये आणि शक्यतोवर भजे हाताने म्हणजे बोटानेच टाकायचे आपल्या। बरेच जण चम्मचनं पण टाकतात। अगदी जाळीदार भजे तयार होतात बघा तुम्ही। आता छानपैकी ते आपण याला तळून घेऊ आणि यामध्ये आपण आता टाकू भज्यासोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्या। आणि ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला ते चिरूनच घ्यायच्या आहे, कारण त्या फुटतात, त्याच्यामुळे तुम्हाला इथे त्या चिरून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले भजे तळून झालेले, बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता आपले इथे जाळीदार भजी बनून तयार झालेले। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि हां, आता नक्की तुम्ही ट्राय करून बघा, कारण कसे आता हिवाळा लागलाय तर गरम गरम भजे व्हायलाच हवे। तर कसे होतात तुमचे भजे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हां, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।